नमस्कार श्रोते हो, आपल्या ENT आरोग्य मार्गदर्शन या विशेष सिरीजच्या 8व्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, एक म्हण आहे, आजारी पडून औषध घेण्यापेक्षा आजारी पडूच नये म्हणून काळजी घेणं कधीही चांगलं. आपल्या शरीराचे कान, नाक आणि घसा हे तिन्ही अवयव अतिशय नाजूक असतात. आपल्या काही छोट्याशा चुकीमुळे, सवयींमुळे या अवयवांना कायमची इजा होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे अवयव आयुष्यभर निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणती रोजची काळजी घेतली पाहिजे. अशाच आरोग्याच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या हेल्थ गुरु IICare चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्रोते हो, सर्वात आधी बोलूयात आपल्या कानाबद्दल. अनेक लोकांना सवय असते की कान साफ करण्यासाठी काहीतरी कानात टोकदार घालायची. पण सावधान, कानाची स्वच्छता करण्यासाठी केसांची पिन, आगपेटीची काडी, टूथपिक किंवा कोणतीही टोकदार वस्तू कानात अजिबात घालू नका. यामुळं कानाचा पडदा फाटू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कानात कोणतेही तेल, कोमट पाणी किंवा घरगुती औषध टाकू नका. कानातला मळ हा नैसर्गिक रक्षक असतो. तो काढण्यासाठी इयरबड्सचा वापर पूर्णपणे टाळा. तसेच अस्वच्छ किंवा गढूळ पाण्यात पोहणं टाळायचं आहे, कारण त्यामुळं कानात गंभीर संसर्ग होऊ शकतो. आता वळूया नाकाकडं. नाकाची स्वच्छता करण्यासाठी नेहमी स्वच्छ रुमाल वापरा. काहींना नाकात बोट घालण्याची सवय असते. यामुळं नाकाच्या आतील नाजूक त्वचेला जखम होऊ शकते आणि रक्त येऊ शकतं. जेव्हा कुणाला सर्दी होते तेव्हा गरम पाण्याची वाफ घेणं कधीही उत्तम. वाफ घेतल्यानंतर नाक नैसर्गिकरित्या मोकळं होतं, पण वाफ घेताना लहान मुलांची विशेष काळजी घ्या, जेणेकरून त्यांना चटका लागणार नाही. शिंकताना आणि खोकताना नेहमी नाकातोंडावर रुमाल ठेवा, जेणेकरून संसर्ग इतरांना होणार नाही. श्रोते हो, घशाचं आरोग्य आपल्या आवाजासाठी आणि पचनासाठी खूप महत्त्वाचं आहे. घसा निरोगी ठेवायचा असेल तर सर्वात आधी तंबाखू, सुपारी, गुटखा, सिगारेट या व्यसनांपासून लांब राहा. ही व्यसनं घशाच्या कर्करोगाचं प्रमुख कारण आहेत. घसा कोरडा पडू नये म्हणून दिवसातनं भरपूर म्हणजेच साधारण 8 ते 10 ग्लास नक्की पाणी प्या. नेहमी नाकानेच श्वास घेण्याची सवय लावा. तोंडाने श्वास घेतल्यास घसा कोरडा पडतो आणि जळजळ होऊ शकते. अजून एक महत्त्वाची टीप, विनाकारण मोठ्याने ओरडणं किंवा किंचाळणं हे टाळायचं आहे, कारण यामुळं तुमच्या स्वरयंत्राला म्हणजेच व्होकल कॉर्ड्सला इजा होऊ शकते. श्रोते हो, या छोट्या पण मोलाच्या सवयी जर आपण रोजच्या आयुष्यात पाळल्या तर निम्म्याहून अधिक आजार आपल्यापासून लांब राहतील. निरोगी राहणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या घशाची, कानाची किंवा नाकाची कशी काळजी घेता? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, कारण माहिती हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींशी संवाद कसा साधावा आणि त्यांच्याबद्दल समाजात असलेले गैरसमज कसे दूर करावेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा हेल्थ गुरु IICare. धन्यवाद.